आज करायची ते तुला बोलायचं कॉफी झाले. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आज मी आणि अवनी बनवणार आहे घरात कॅपुचिनो. तर आमचा सगळा सेटअप असा रेडी आहे. इकडे आमच्याकडे मशीन वगैरे पण आहे. तर असंच विचार आला की मशीन आहे तर आपण त्याचा काहीतरी यूज करू. आणि आम्ही कॉफी पण आणली आहे, म्हणजे पावडर पण आहे आणि अशी नॉर्मल ते बीन्स असतात ते पण आहे. आणि आता बघूया कशी होती. आम्ही ट्राय करतोय. अवनीला तर येतं ते कॉफी बनवायला आणि त्याच्यावरचं ते हार्टवालं आहे ना ते असतंय, तसं आम्ही ट्राय करू बनवायला. बघूया गेस अवनीला येतंय का नाही. येतं का तुला बनवता? बघू आता, येतं नाही पण ट्राय करतो आम्ही आता बनवायचं तसं. आणि स्टारबक्स पेक्षा पण आता बघूया. मी तर पिले स्टारबक्सची कॉफी, अवनी पण पिली आहे ना. हा, आम्ही दोघं स्टारबक्सची कॉफी पिलोय. मला डिफरंट समजेल की कोणती म्हणजे चांगली. आता आम्ही जी बनवते ती का ती, म्हणजे त्याच्यामध्ये जरा असतंय. म्हणजे ऑब्व्हियसली स्टारबक्स बोललं तर एकदम भारीच असणार. पण कधी एकदा आम्ही गेलेलो तिथे गेलेलो मॅक कॅफेला, तर ती कॉफी एकदम म्हणजे अशी पाण्यासारखी होती. एकदम 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 पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये काही साखर नाही, काय नाही, काहीच नाही. मग आता आम्ही लोक ट्राय करतोय बनवायची कॉफी. सो लेट्स गो. हे कॉफी पावडर आणि आमच्याकडे हे पण आहे. पण आपण काय करायचं बोलती तू? हे आधी आपण सर्वात आधी कॉफीची पावडर आहे ती याच्यात टाकायची आणि याच्या आतमध्ये ते बनवायचं नाही सांगते मी तुला. बनवायचं तर मला पण येतं. मी तुला हे विचारते की आपण ह्या बीन्स वाले बनवायचे का ह्याचे? ऑफकोर्स ह्याचे बीन्सने नाही बनवू शकत. पण ते कधी कधी होतं, म्हणजे माहिती कोणती एकदम जास्त स्ट्रॉंग वाली बनवायची असेल तर. पण आपण ह्याची वालीच पावडर वालीच ट्राय करूया. लेट्स गो. तो गाईज आता आपण स्टार्ट करूया बनवायला. सगळ्यात पहिलं कॉफी मशीन खोलते. याच्यामध्ये आपण टाकायची कॉफी पावडर. सो वेट, सगळ्यात पहिलं आपण टाकूया कॉफी पावडर. आणि ही मशीन आमची खूप जुनी आहे, म्हणजे आता 1 वर्ष तरी झाला असेल याला. ट्राय करूया आपण. टाक त्याच्यात 1 स्पून कॉफी. ऐक 1 सेकंड थांब. हे बघ इथं दिलंय, हे तर पाण्याचं आहे. किती म्हणजे किती लिटर पाणी टाकायचं आपल्याला. हा इथं टाक, तू टाक. एकच हे टाक ना, अजून एक टाक. बस झालं. अजून टाकू नको, बस बस झालं. स्ट्रॉंग. अरे नको, अरे नको. काय नेहमी तर आम्हाला मम्मी बनवून देते, पण आता आम्ही स्वतः छानपणा करतोय. टाकलंस? एवढंच झालंय. अजून टाक. 2-3 ग्लास एवढं. हे काय एवढं आहे? पूर्ण 1 ग्लास एवढं टाकायचं. 4 to 5. बघूया आपण की म्हणजे आम्ही लोक काय. आणि आपल्याकडे मेन ती शुगर आहे का? आपल्याला ते मिक्सरला वाटायला लागेल, म्हणजे त्याला एकदम पावडर करायला. कारण की ती साखर तशी नाही आपल्याकडे ना. बस झालं एवढं आपण टाकलंय ना. हा बस कर स्टार्ट. तिथं पार्टी घेऊन जायला लागेल. दूध म्हणजे तुम्ही हॉट कॉफी पण बनवू शकता आणि कोल्ड कॉफी पण. जर म्हणजे तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणती बनवायची आहे. आम्ही लोक कोल्ड कॉफी बनवतोय, हॉट कॉफी नाही बनवते. कारण की कोल्ड कॉफी जास्त एकदम मस्त लागते. आणि आता दुपारच्या टाइम बोललो तर कोल्ड कॉफीच एकदम मस्त आहे. चालू केलं. बटर ऑन कर. ड्रॉप्स दिसतात आहे का तुम्हाला? आय थिंक 10 मिनिटं तरी लागणार पूर्ण ते गरम होऊन एकदम पूर्ण ब्लॅक कॉफी बनायला. तोपर्यंत आपण काहीतरी बघूया दुसरं काय करू शकतो. आणि त्याच्या वरचं ते बनवायचं ते बघू शकतो. येतं का रे अवनी तुला ते वरचं बनवायला हार्ट? हा, त्याच्यासाठी आपल्याला दूध फिल्टर करायला लागतं आणि ती मशीन नाही आमच्याकडे. आणि या मशीन मध्ये पण ते ऍड नाही की आम्ही लोक म्हणजे करू शकतो. आम्ही लोकांनी एक म्हणजे मी आता मगाशी एक मशीन बघितलेली, त्याच्या साईडला होतं ते आपण म्हणजे फिल्टर करू शकतो. जे स्टारबक्स वाले किंवा नॉर्मल कॉफी वाले ते लोक यूज करतात, ते आमच्याकडे नाहीये. पण बघू आम्ही जुगाड करतोय की दुसरं काय भेटेल का ते करायला. काय आयडिया आहे का तुला की आपण काय करू शकतो? आपण आता सध्या तरी कोल्ड कॉफीज बनवू शकतो. 10 मिनिटं थांबायला लागल. किती पाणी टाकलंयस तू? केवढं आलं बघ? 4 to 6. अरे झालं हे बघ. 2 to 3 वर येते आता. म्हणजे आलंय हे. गरम लागलं. अरे ते गरम आहे आताच नको हातलं. त्याच्यात बंद करायचं तर पूर्ण तसं बंद कर तिथून. केलं मी. हा बस झालं. आता टाकूया आपण ती कॉफी. आता ते त्याच्यात टाकायचं आहे ना. थांब जरा. पूर्ण नको टाकू अवनी, थोडीच टाक.
बस कलर तर एकदम असा मस्त आलेला आहे. पण आता टेस्ट करून बघ साखर टाकायची गरज आहे का नाही. साखर टाकायची असंच बिना साखरचं मी ट्राय करते. चांगलं लागतंय. ज्यांना ब्लॅक कॉफी आवडते ना से पूर्ण ब्लॅक कॉफी आहे. जर तुम्हाला बिना साखरचं असं पाहिजे असेल तर परफेक्ट एकदम परफेक्ट. साखर टाकून बघूया आपण कसं अरे जरा बोल ना मग. समोरचे पण असं विचार करते काय आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही गरम दूध टाकलं ना तर ते अजून चांगलं लागेल. बट इफ यू वॉन्ट कोल्ड कॉफी देन तुम्ही याच्यात थंड पण टाकू शकतात. इट्स ऑन यू. मी काय बोलते इथे कॉफी पीत तुला एक हे बोलायचंय. एक टास्क करायचे ते तुला बोलायचं. बोल हे 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 माहितीये ना ते एक नंबर असा कट करायचा. तर बघूया आता 1 2 3 4 5 6 7 मराठी मध्ये बोल. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 परत 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 4 5 6 7 8. थांबायचं ना यार. थांबलं तर मग परत स्टार्टिंग पासून करायला लागेल आपल्याला. स्टार्टिंग पासून 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 5 6 7 8 6 7 8 7 8 8. इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये अशी जरा वाईब आहे. आणि तुम्हाला माहिती असेल फोकस इंडियन एका पिक्चर मध्ये आलं, त्याचं नाव आहे 1 2 3 4 आणि त्यानेच हा ट्रेंड काढलाय. आणि आता आपण ट्राय करूया तो. 1 रिदम सोबत बोल, एकदम असं म्युझिक सोबत बसलं पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 4 5 6 7 8 परत मग परत 8 मग 7. 1 2 3 4 5 6 1 2 3 गो. 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 5 6 7 8 6 7 8 7 8 8 8 7 8 6 7 8 6 7 8 5 6 7 8 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. एवढाच होता आमचा व्लॉग. आणि एवढाच होता आमचा व्लॉग. आय नो हा व्लॉग छोटा आहे, पण आम्ही लोकांनी कॉफी बनवली जी एकदम मस्त होती. आणि घरात मशीन मध्ये त्याचा फायदा पण आम्ही जरा उचलला. आणि गाईज मी पण युट्यूब चॅनल खोललंय, माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. अवनीज लाईफस्टाईल. आणि हा ट्रेंड आहे जो 1 2 3 4 वाला. तुम्ही पण ट्राय करा. आणि जर तुम्ही माझा व्लॉग बघून जर तुम्हाला समजतंय हा ट्रेंड, तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या दॅट्स इट फॉर द डे गाईज. बाय.